हॅलो. काल आम्ही गेलो क्रिसमस सेलिब्रेशनसाठी फिनिक्स मॉलला. पण त्याआधी घरामध्ये इतका पसारा, लहान मुलांचा हट्ट, मॉलला जायचं क्रिसमस सेलिब्रेशन करायचं. पण घरामध्ये इतका पसारा, आम्ही सगळ्यांची तयारी चालू होती मॉलला जाण्यासाठी. सिया, रोहिणी आवरत होते, मुलांनी तयार होऊन बसले होते. पण घरामधला हा सगळा पसारा, हिची डब्यांची तयारी चालू होती लहान मुलांची, बाकीच्यांचं खाऊ घालणं सगळं चालू होतं. मग मी असा वेट करत बसले होते की यार ह्यांचं कधी आवरते. सगळ्यांची तयारी, भूक लागली, मुलांनी चकली खायला घेतल्या. परत सगळ्यांच्या चकल्या वगैरे खाऊन झाल्या, सियाचं आवरलं. मग सियानी मग रोहिणीने क्रिसमस सेलिब्रेशन केलं. तिने स्वेटरचंच बॅग तयार केली आणि त्याच्यामध्ये मुलांसाठी गिफ्ट आणले होते. तर तिने मुलांना गिफ्ट वगैरे सगळे सरप्राईज गिफ्ट दिली मुलांना. आणि छान असं आम्ही घरामध्येच क्रिसमस सेलिब्रेट केला. आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांची मजा केली आणि मग आम्ही जायच्या तयारीसाठी निघालो. आणि मग सगळे लिफ्टमध्ये गेलो. सगळ्यांची रडारडी चालू होती. तसंच कसं तरी आवराआवर करून आम्ही लिफ्टमध्ये गेलो, खाली उतरलो. मग गौरी सियासोबत अशीच मजा मस्ती करत होती रस्त्यावरती. आम्ही कॅब बुक केलेली, कॅब अजून येत नव्हती. कॅबचा वेट करत होतो, पण ट्रॅफिक जास्त असल्यामुळं कॅब पुण्यामध्ये काही लवकर येत नाही. तर आम्ही जायला खूप लेट झाला होता घरातूनच. आणि नंतर मग आम्ही गेटच्या बाहेर येऊन वाट पाहिली. आणि त्याच्यातच आम्ही कारचा वेट करण्यासाठी अपार्टमेंटच्या बाहेर आलो आणि आम्ही कारचा वेट करत होतो. पण कार काय येत नव्हती. पाण्याचा असा वर्षाव होत होता, अगदी स्नोफॉल होतं तसं पाण्याचा वर्षाव होता. तो मुलांनी तिथेही मजा केली. आणि त्याच्यानंतर कार आली, आम्ही कारमध्ये बसून आम्ही निघालो होतो, कॅब बुक केलेली. आणि त्याच पद्धतीमध्ये इतका लेट झाला जाण्यासाठी. मुलं अशी खूप कंटाळून वैतागून गेलेली होती की बाबा आता जायला 1 तासभर लागेल तिकडे म्हणून. आणि त्याच्यानंतर मग आम्ही बघितलं तर बाहेर ट्रॅफिक पण इतकं टाईट ट्रॅफिक होतं पुण्यामध्ये की संध्याकाळचे तिथली 6:30-7 वाजले होते आम्हाला घरातून निघण्यासाठीच. तशीच मग मुलं रडत होते. आम्ही त्यांना अशी रोहिणी गाणी वगैरे म्हणून एंटरटेनमेंट करत कसं तरी मुलांना आम्ही घेऊन चाललो होतो. शौर्य तर झोपीच गेला होता. आणि फायनली आम्ही फिनिक्स मॉलला पोहोचलो. पण गर्दी फार होती आणि मला सर्दी झाल्यामुळे आवाज थोडासा वेगळा येतो आणि रेकॉर्डिंगमध्ये पण थोडासा प्रॉब्लेम होतो आहे. आणि त्याच पद्धतीने मग आम्ही मॉलमध्ये पोहोचलो. इतकी अफाट गर्दी होती की आता इथून पुढे ठरवलं कोणत्याही सणावाराला मॉलमध्ये जायचं नाही म्हणजे नाही. इतकी भयानक गर्दी होती. त्याच्यातून कसं तरी आम्ही आतमध्ये गेलो आणि मग मुलांना वगैरे इकडे तिकडे आम्ही सगळे पाहिलं मॉलमध्ये. आणि मग तिथं पण 1-2 फोटोशूट केले. आणि त्याच्यानंतर मग थोडंसं काल मॉलमध्ये खूप ऑफर्स चालू होत्या. मग आम्ही सगळीकडच्या ऑफर्स वगैरे बघितल्या, व्हिडिओज काढले, फोटोज काढले. आणि डेकोरेशन वगैरे पण खूप छान केलं होतं मॉलमध्ये. पण एवढंच की गर्दी इतकी होती की अशी गर्दी मी आत्तापर्यंत तर कधी पाहिली नव्हती. पण मुलांच्या हट्टाखातर आम्ही गेलो आणि फोटो वगैरे फॅमिली फोटोज काढले, सगळीकडे फिरलोत. आणि हे काय विक्रीसाठी काही यार ड्रेस विक्रीसाठी म्हणजे अट्रॅक्ट करण्यासाठी कस्टमरला. तर त्यांनी असे वेगवेगळ्या प्रकारे काय सगळ्यांनी आपापले म्हणजे मॉलमधले जे शॉप्स होते ते त्यांनी सजवले होते. आणि मग आम्ही आमच्या मुलांना व्यवस्थित पकडून वगैरे सगळं मॉलमध्ये फिरलो, सगळ्या गोष्टी पाहिल्या. ज्यांना कोणाला काय खरेदी करायची होती ती सगळ्यांनी खरेदी केली. आणि त्याच्यानंतर मग लॉलीपॉप ट्री होता. तर आम्ही सगळे लॉलीपॉप वगैरे पाहिले. मुलांना जे काही हवं होतं लॉलीपॉप वगैरे, चॉकलेट्स वगैरे ते पण खरेदी केले. मग त्यानंतर किड्स सेक्शनला आलो आणि शौर्यासाठी एक जॅकेट घ्यायचं होतं. आम्ही ते जॅकेट वगैरे घालून पाहिलं आणि त्याने पण थोडंसं ट्राय केलं की काय आवडतं काही नाही. आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळे साईडला दमलो होतो, सगळेच कंटाळलो होतो. सियाणी वगैरे दूध पिलं, बाळाला पण छोट्या खाऊ घातलं वाटीमध्ये, दूध बिस्किट. आणि आम्ही अशा पद्धतीमध्ये वेट करत होतो की छोट्या मुलांचं कधी खाऊ पिऊ होतं आहे. आणि ते खाऊन झालं. आणि त्याच्यानंतर मग सियाचा धुमाकूळ चालू झाला. आणि तोपर्यंत शौर्यने माझ्यासाठी टी शर्ट वगैरे बघत होता की मम्मा हे घे, मम्मा ते घे. त्याची एक चाहूल चालू होती की अरे मामा तू काही नाही घेतलं, तुला घे काहीतरी. मग त्याचा एक हट्ट चालू होता. त्याच्यातून परत सियाचं पोट भरलं, तिची मस्ती चालू झाली. मग तिने काय मॉलमध्ये याच्या चेअरच्या मागे जा, इकडे खाली बस, तिकडे जा. बरं तिने पण फार मस्ती केली. आणि त्याच्यानंतर मग मुलांना भूक लागली होती, मग त्यांनी पण बिस्किटे वगैरे खाल्ली. आणि त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्यांमध्ये रील्स वगैरे काढली आणि सगळ्यांची छान अशी एक
व्हायरल रील होती, आता ती खूप दिवस झाली, पण म्हटलं चला एकदा ट्राय करू. ती पण काढली. आणि गौरीच्या हातात तर हे बघा, अख्ख्या मॉलमध्ये बिचारी मुलं सांभाळत होती, पसारा उचलत होती. यार तिथं बोलली मला सुट्टीला बोलवलं की तुमचा पसारा आणि मुलांना सांभाळायला. मग आम्ही मॉलच्या बाहेर पडलो आणि बाहेर खूप ट्रॅफिक होतं, खूप वेट केला, पण आम्हाला कॅब बुक होत नव्हती आणि झालेली कॅब वेळेत येत नव्हती. रिक्षावाल्यांना बघितलं तर एकही रिक्षावाले म्हणजे आळंदी साईडला येण्यासाठी तयार होत नव्हते. आणि त्यातून सिया फार रडत होती. रोहिणी रिक्षा पाहत होती आणि मी हिला सांभाळत होते, तर ही काही गप्प बसायला तयार होत नव्हती. आणि बापरे, पुण्यातला ट्रॅफिकमुळे खरंच खूप वैतागून गेली. मग नंतर फायनली आम्हाला एक ऑटोवाला भेटला बिचारा, आणि एवढा भारी होता तो बिचारा, आम्हाला घेऊन निघाला. सगळ्यांनी नाही बोलले, पण त्यांनी लहान मुलं होते म्हणून त्यांनी आमच्यासाठी कॉम्प्रोमाइज केला आणि तो हो म्हणाला. मग आम्ही निघालो. गौरी पुढे बसली होती, आम्ही सगळे मागे ऑटो रिक्षामध्ये. आणि फायनली आम्ही आळंदीकडे निघालो होतो. आणि अशी म्हणजे इतकं असं कंटाळलो होतो ना, इतका त्रास झाला आम्हाला सगळ्यांना. आणि फायनली आम्ही हॉटेलला गेलो. हे माझ्या भावाचं सेकंड ब्रँच हॉटेल आहे, आळंदी मॅगझिन चौकामध्ये हॉटेल वृंदा हे सेकंड ब्रँच आहे. आणि मग आम्ही हॉटेल पाहिलं, किचन पाहिलं, सगळ्या गोष्टी मस्त पाहिल्या मी, कारण हॉटेलच्या फंक्शनला म्हणजे हॉटेलच्या ओपनिंगला मी आले नव्हते. आणि मग मी हे सगळं हॉटेल वगैरे पाहिलं. खूप मस्त आहे, खूप छान आहे. आणि सगळा स्टाफ पण खूप मस्त आहे. आम्हाला यायला फार वेळ झाला होता, लिटरली 11:30 वाजले होते आम्हाला पोहोचायला. तर मग कस्टमर कमी झाले होते. आणि आम्ही ऑटोवाल्याला पण जेवायला घेऊन आलो होतो, कारण त्यांनी आम्हाला